आता रायगडला चाललोय. गाडी पार्क केली आम्ही आणि इथून 12 किलोमीटर रायगड आहे. इथे वर दिसतोय का बघा. थोडंसं आम्ही लय कांड करून कांड करून कशाला. हे आमचे 2 मेंबर समोर चाललेत आणि एकदम असं प्रसन्न वातावरण वाटतं. एवढं खुशी आहे की नाही म्हणजे तुम्हाला आम्ही शब्दात सांगू शकत नाही. खूप म्हणजे एवढं भारी वाटतंय की नाही काय सांगा. वातावरणाचं सांगायचं झालं तर हलकी जरा गरमीचा म्हणजे गरमी वाटते. जरा गरम होते. टू व्हीलर 4 व्हीलर जसं साधन भेटेल तसं यायला लागलेत. रस्ता वगैरे मोठा केलाय. हे आमचे BSF मध्ये असलेले मित्र आहेत. ते हात हलवत ते आमचे गावचे ग्रामपंचायत सदस्य आहेत. एक कट्टर हिंदू. हा नजारा बघायला भरपूर माणसं. भरपूर आम्ही मनात एक इच्छाशक्ती असते. 32 वर्ष घालवली आम्ही. तेव्हा आज हा नजारा बघतोय आम्ही. म्हणजे स्वप्नात सुद्धा कधी वाटलं नाही की असं येऊ शकतोय आम्ही इथं. कधी विचार केला नाही. आणि आमचे गाडी चालक यांनी लयच खूप मदत केली, प्रतिसाद दिला. त्यामुळे आम्ही इथे यांचा आभार मानतोय आम्ही. ह्यांच्यामुळे सगळं झालंय. उद्याच्याला उद्या हा राज्याभिषेक सोहळा पार पडणार आहे. ते पाहण्याचं जे मतलब सुख आहे ते आम्हाला भेटलेलं आहे ह्या जन्मात. कधी विचार केला नव्हता यार. म्हणजे असं कधी मागच्या वर्षी विचार केला की बाबा जायचं गड बघायला, पण असा प्रसंग येईल कधी वाटलं नाही. हे गडावर लाईट वगैरे दिसते तुम्हाला ढगात. ती म्हणतात ना केल्याने होते, केलीच पाहिजे. अस्मरणीय क्षण आहे हा. म्हणजे शब्दात सांगू शकत नाही आम्ही. सकाळपासून प्रवास चालू केला आम्ही. 8 तास झाले आम्हाला. 12:30